नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला इयत्ता 7वी इतिहास विषयाचा पाठ 6वा मुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्याय अभ्यास करायचा आहे. प्रश्न पहिला, खालील घटना कालानुक्रमे लिहा. क्रमांक 1, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. क्रमांक 2, लाल महालावर छापा. क्रमांक 3, आग्र्याहून सुटका. क्रमांक 4, राज्याभिषेक. क्रमांक 5, पुरंदरचा तह. क्रमांक 6, शाहिस्ते खानची स्वारी. यांचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे. क्रमांक 1, शाहिस्ते खानाची स्वारी. क्रमांक 2, लाल महालावर छापा. क्रमांक 3, पुरंदरचा तह. क्रमांक 4, आग्र्याहून सुटका. क्रमांक 5, राज्याभिषेक. क्रमांक 6, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. प्रश्न क्रमांक 2, शोधा म्हणजे सापडेल. क्रमांक 1, संस्कृत शब्द असणारा कोश. राज्य व्यवहार कोश. क्रमांक 2, त्र्यंबकगड जिंकून घेणारा. मोरोपंत पिंगळे. क्रमांक 3, वणी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार दाऊद खान. क्रमांक 4, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण सुरत. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात लिहा. क्रमांक 1, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. 6 जून 1674 रोजी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने करण्यात आला. या राज्याभिषेकाद्वारे महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू करून शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी तयार करून घेतली व त्यावर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली. तेथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. क्रमांक 2, आग्र्याहून सुटका. जयसिंग राजावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज औरंगजेब बादशाच्या भेटीला आग्र्याला गेले, परंतु तेथे शिवरायांना नजरकैद करण्यात आले. अशाही परिस्थितीत घाबरून न जाता शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेण्याची योजना आखली आणि ते आग्र्याहून शिताफीने निसटले. सोबत असलेल्या संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले व स्वतः महाराष्ट्रात सुखरूपपणे पोहोचले. क्रमांक 3, शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम. ऑक्टोबर 1677 मध्ये शिवरायांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी शिवरायांनी मैत्रीचा तह केला. नंतर कर्नाटकातील बंगळूर, होसकोटे, तामिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. हे सर्व करत असताना शिवाजी महाराजांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही हे महत्त्वाचे. क्रमांक 4, शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी. 6 जून 1674 या दिवशी जरी शिवरायांचा राज्याभिषेक झाला असेल तरी राज्याभिषेकाची तयारी जवळपास 2 ते 3 वर्षापासूनच सुरू होती.
राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी विद्वान पंडित गागाभट्ट यांना बोलवण्यात आले होते. रत्नजडित सिंहासन करून घेण्यात आले. विविध प्रांतातून विविध विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. सोन्या व तांब्याची खास नाणी पाडण्यात आली, ज्यावर श्री राजा छत्रपती कोरण्यात आले. संस्कृत भाषेतील राज्यव्यवहार कोश तयार करून घेण्यात आला. प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा. शिवरायांनी पुरंदरचा तह केला. शिवाजी महाराजांकडून किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. मिर्झा राजा जयसिंग आणि दिर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेढा दिला, परंतु हा किल्ला लढवताना स्वामिनिष्ठ मोरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. गेलेले किल्ले परत जिंकता येतील, पण मेलेली माणसे परत मिळवता येणार नाहीत. शक्तीही चालेना व युक्तीही काम करेना. अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगासोबत पुरंदरचा तह केला. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती. पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवायचे होते. हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठीच शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.